वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करतो। तसे गुरुमाऊली सौ सविताताई जयंतराव खरवडे यांना वंदन करतो। चातुर्मास उत्सव ब्रह्मपुरीच्या वतीने मी रंजन कस्तुरकर ब्रह्मपुरी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या 6 वर्षापासून आपण ही प्रवचनमाला सुरू केली आहे आणि या प्रवचनमालेला आपल्या सगळ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे। यावेळी कोरोनामुळे जी बिकट परिस्थिती निर्माण झाली तशातही हा प्रवचनमालेचा रथ परमपूज्य डॉक्टर काकांच्या आशीर्वादाने गुरुमाऊली सौ सविताताई जयंतराव खरवडे यांच्या अथक परिश्रमाने सुरू ठेवून आपल्या सर्व साधक परिवाराला या भक्तिरसाचा आनंद मिळत आहे। तर आजच्या प्रवचन गाथेतील 1873वा अभंग आपण घेतलेला आहे आणि तो याप्रमाणे आहे। देव पाहो उंच ठाई उभे राहो, देव देखिला तो नाही कोणा भ्याला, देवासी काही मागो जीव भाव त्यासी सांगो, देव जाणे पुरवी मनीची या पुढे, देव कातर तुका म्हणे अभ्यंतर, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी। या अभंगाचा अर्थ, आपण देव पाहू आणि देव पाहण्याकरता निष्काम कर्म, निष्काम भक्ती, विवेक, वैराग्य, क्षमादिष्टक, जिज्ञासुत्व, गुरुशरणागती आणि महावाक्य श्रवण अशा क्रमाने अधिकाराची उंची वाढवून त्यावर आपण उभे राहू। ज्याने आत्मत्वाने देव पाहिला तो कोणालाही भीत नाही, कारण त्याच्या दृष्टीने स्वभिन्न, स्वविरोधी, स्वपेक्षा बलवान कोणी राहत नाही। देवाला आपण काहीतरी मागावे आणि आपल्या मनातील भाव त्याला सांगावे। देव भक्तांच्या मनातील जाणतो आणि गूढ इच्छा पूर्ण करतो। तुकाराम महाराज म्हणतात, देव हा मायेत लपून अंगचोरपणा करतो, म्हणून त्याचे अभ्यंत कोणाला कळत नाही। तर आजच्या या प्रवचनमालेचे 43वे पुष्प गुंफणार आहेत प्रवचनकार हरिभक्तपरायण आदरणीय श्री शशांक कोंडेकर सर। तर सरांचा एक अल्पसा परिचय मी करून देतो। हरिभक्तपरायण आदरणीय शशांक कोंडेकर सर शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचालित मुरगुड ज्युनियर कॉलेज मुरगुड येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि गेली 22 वर्ष त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केलेले आहे। परमपूज्य डॉक्टर काका यांच्याकडून त्यांनी 2008 साली अनुग्रह घेतलेला आहे। 2012 पासून परमपूज्य डॉक्टर काकांच्या आज्ञेने त्यांची प्रवचन सेवा अविरत सुरू आहे। हरिभक्तपरायण आदरणीय कोंडेकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपण आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी। तत्पूर्वी एक अभंग सादर होईल आणि त्यानंतर आपली प्रवचन सेवा सुरू करावी। सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा, पाहिली पंढरीची महिमा।
गणपतीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्री सद्गुरु डॉक्टर काका की जय. परमपूज्य डॉक्टर काका यांच्या आशीर्वादानं आणि आदरणीय सविताताईंच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनानं सुरू असलेली ही प्रवचन सेवा आणि या प्रवचन सेवेमधला आज माझ्या वाट्याला आलेला हा दिवस यथामती यथाशक्ती वेळेमध्ये सेवा पार पाडायची आहे. माझ्या वाट्याला आलेला अभंग आहे. देव पाहो उंच ठाई उभे राहो. देव देखिला तो नाही कोणा भ्याला. देवासी काही मागो जीवभाव त्यासी सांगो. देव जाणे पूर्वी म्हणीची खुणी. देव कातर तुका म्हणे अभ्यंतर. ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाचा कस आणि तुकोबा म्हणजे भक्तीचा रस. तुकोबा वाण्याचा धंदा करत होते, पण तो वाण्याचा धंदा तुकोबांना जमला नाही असं म्हणतात. असं जरी असलं तरी तुकोबांना स्वहिताचा धंदा उत्कृष्टरित्या साधला होता. तुकोबांनी स्वहिताचा धंदा उत्कृष्टरित्या साधलेला होता. त्यांना तो साधला होता. म्हणूनच त्यांनी आपल्या पूर्वजांच्या इष्टिटीला कळस चढवला. तो जर त्यांना साधला नसता तर तुकोबांनी आपल्या पूर्वजांच्या इष्टिटीला कळस कसा चढवला असता? तो त्यांनी चढवला म्हणूनच म्हणतात, ज्ञान देवे रचिला पाया तुका झालासे कळस. तुकोबांनी हा कळस चढवला म्हणूनच आपल्या वंशजांसाठी, माझ्यासारख्या वारसदारांसाठी आपले अभंग इस्टेट राखून ठेवली. आणि या अभंग इस्टेटीतला एक अभंग, देव पाहो उंच ठाई उभे राहो. पांडुरंग परमात्म्याला वंदन, सर्व संतांना वंदन, माझे श्री गुरु डॉक्टर काकांना वंदन, आदरणीय सविताताईंना वंदन. महाराज म्हणतात, देव पाहो उंच ठाई उभे राहो. देव देखिला तो नाही कोणा भ्याला. देवासी काही मागो जीवभाव त्यासी सांगो. देव जाणे पूर्वी म्हणीची खुणे. देव कातर तुका म्हणे अभ्यंतर. भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना अहम आत्मा गुडाकेशा सर्व भावोशय अस्तित, सर्व भूताशय अस्तित. काय भगवंत सांगतात? अहम आत्मा गुडाकेशा सर्व भूताशय अस्तित. आणि तेच सोप्या भाषेत माऊली सांगतात, सर्व भूतांच्या अंतरी हृदय, सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरे. काय होतो याचा अर्थ? भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा मीच आहे म्हणतात. आणि हेच संत सोप्या भाषेत सांगतात. कायाती पंढरी आत्मा तो विठ्ठल. संत काय म्हणतात? कायाती पंढरी आत्मा तो विठ्ठल. हे शरीर म्हणजे पंढरी आहे, पंढरपूर आहे, आणि याच्यामध्ये असलेला जो आत्मा आहे तोच विठ्ठल आहे. नांदो तो केवळ पांडुरंग.
या शरीरामध्ये असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाला जो आपण आत्मा असं म्हणतो त्या आत्म्यालाच संतांनी विठ्ठल असं म्हटलेलं आहे. त्या आत्म्यालाच शास्त्र ब्रह्म असं म्हणतं. त्यालाच आत्मा असं म्हणतात, ब्रह्मालाच आत्मा असं म्हणतात आणि आत्म्यालाच संत विठ्ठल असं म्हणतात आणि तेच विठ्ठलाला देव असं म्हणतात. आणि असा हा जो देव आहे तो देव मी आहे असा अनुभव घेणं यालाच म्हणतात देव पाहो देव पाहो, उंच ठाई उभे राहो. यालाच देव पाहणे असं म्हणतात. म्हणजे असा जो देव आहे जो आपल्या हृदयामध्ये व्यापून आहे, जो आपल्या अंतःकरणामध्ये व्यापून आहे, असा अंतःकरणामध्ये व्यापून असलेल्या देवाला, त्या देवाचा अनुभव घेणं यालाच देव पाहणं असं म्हणतात. म्हणजे तो देव मी आहे असा अनुभव घेणं यालाच देव पाहणं असं म्हणतात. आणि असा देव मी आहे याचा अनुभव येण्यासाठी म्हणजे देव पाहण्यासाठी काय करावं हे सांगताना तुकोबाराय सांगतात, उंच ठाई उभे राहो. देव पाहो उंच ठाई उभे राहो. समर्थ काय सांगतात बघा, की आधी देवाशी ओळखावे मग तयाचे भजन करावे. आता देव पाहायचा आहे म्हणजे अगोदर त्याची ओळख व्हायला पाहिजे. कारण त्याची ओळख झाल्याशिवाय आपल्याला त्याच्याशी सलगी करता येणार नाही. व्यवहारामध्ये एखाद्याशी सलगी करायची असेल तर त्याच्याशी आपल्याला पहिल्यांदा ओळख व्हावी लागते, मग त्याच्याशी सहवास करावा लागतो आणि मग सहवास झालं की त्याचं चिंतन होतं आणि चिंतनामध्ये आपण विसरून जातो. हेच देवाच्या बाबतीत करायचं आहे. तो देव मी आहे याचा अनुभव घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जर काय करायचं असेल तर देवाची ओळख करून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मग इथे प्रश्न पडतो की ज्या देवाला आपण पाहायचं आहे तो देव म्हणजे काय, कशाला देव म्हणायचं. आणि याची सुंदर फोड आपल्या डॉक्टर काकांनी केली आहे. काका असं सांगतात की संस्कृत मध्ये देव नावाचा एक धातू आहे आणि या देव नावाच्या धातूपासून दोन शब्द तयार झाले. एकाला म्हणतात दिवा आणि दुसऱ्याला म्हणतात देव. दिवा म्हणजे काय, दिवा म्हणजे ज्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसतं त्याला दिवा म्हणतात आणि ज्याच्या प्रकाशामध्ये दिसलेलं कळतं त्याला देव असं म्हणतात. दिवा म्हणजे काय तर ज्याच्या प्रकाशात आपल्याला दिसतं त्याला दिवा असं म्हणतात आणि ज्याच्या प्रकाशामध्ये दिसलेलं कळतं त्यालाच देव असं म्हणतात. दिसलेलं कळतं कुणाच्या प्रकाशात, देवाच्या प्रकाशात. आणि ज्याच्या प्रकाशामध्ये दिसतं त्याला देव असं म्हणतात, त्यालाच अलौकिक प्रकाश असं म्हणतात. ज्याच्या प्रकाशामध्ये दिसतं त्याला दिवा म्हणतात आणि त्यालाच भौतिक प्रकाश म्हणतात. माझं थोडं काहीतरी चुकलं पण आता बरोबर आहे. ज्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसतं त्याला काय म्हणतात, दिवा म्हणतात. आणि दिसलेलं ज्याच्या प्रकाशामध्ये कळतं त्याला देव असं म्हणतात. उदाहरण सांगतो, हा माझा चष्मा आहे,
हा माझा चष्मा मला दिसला, कुणाच्या प्रकाशात दिसला तर दिव्याच्या प्रकाशात दिसला. आणि हा माझा चष्मा आहे हे मला दिसलं, ते कळलं कोणाच्या प्रकाशात तर देवाच्या प्रकाशात कळलं. म्हणून ज्याच्या प्रकाशात दिसतं त्याला दिवा म्हणतात आणि ज्याच्या प्रकाशात कळतं त्याला देव असं म्हणतात. असं दिवा आणि देव यांचा परस्पर संबंध आहे. आपण आताच म्हटलं की दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसतं आणि देवाच्या प्रकाशामध्ये कळतं. आणि ज्याच्या प्रकाशामध्ये कळतं तो देव आपल्या सर्वांच्या आतमध्ये व्यापून उरलेला आहे. मी आत्ताच म्हटलं की ज्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला कळतं त्याला देव असं म्हणतात. आणि असा देव आपल्या सर्वांच्या आत व्यापून उरलेला आहे. मग एक प्रश्न पडतो की आपल्या सर्वांच्या आत व्यापून असलेला जो देव आहे तो कसा आहे? आणि त्याचं उत्तर असं आहे की ज्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसलेलं कळतं असा जो देव आहे, जो आपल्या आत व्यापून आहे, असा जो देव आहे तो निर्गुण, निराकार आणि निरवयव आहे. म्हणजे आपल्या आत असलेला जो देव आहे तो कसा आहे? निर्गुण, निराकार आणि निरवयव आहे. मग आणखीन एक पुढे प्रश्न तयार होतो की आपल्या आत असणारा जो देव आहे, जो निर्गुण, निराकार आणि निरवयव आहे, असा निर्गुण, निराकार आणि निरवयव असणारा जो देव आपल्या आत व्यापून आहे तो आणि बाहेर मूर्तीच्या रूपानं उभा असणारा जो सगुण साकार रूपात उभा असणारा जो देव आहे तो, या दोघांचा काय संबंध आहे? आपल्या हात असणारा जो देव आहे तो कसा आहे? निर्गुण, निराकार, निरवयव देव आहे. आणि आपल्या बाहेर जो देव आहे, जो मूर्तीच्या रूपात आहे, सगुण साकार रूपात उभा आहे, तो देव आणि आपल्या आतला देव यांचा काय संबंध आहे? आपल्या आत असणारा जो देव आहे तो कसा आहे? निर्गुण, निराकार आणि निरवयव आहे. असा निर्गुण, निराकार, निरवयव असणारा जो देव आहे त्यालाच आत्मा असं म्हणतात, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. आणि आपल्या बाहेर उभा असलेला जो देव आहे, सगुण साकार रूपामध्ये असलेला देव आहे, याचा आणि ह्या देवाचा काय संबंध आहे? आणि त्याचं उत्तर असं आहे की आपल्या आत असणारा जो देव आहे, निर्गुण, निराकार आणि निरवयव असणारा जो देव आहे, ज्याला आपण ब्रह्म असं म्हणतो, तो आणि बाहेर मूर्तीच्या रूपात उभा असणारा, सगुण साकार रूपात उभा असणारा देव, हे दोन्ही एकच आहेत. असं कसं? ब्रह्म निर्गुण, निराकार, निरवयव आहे आणि बाहेर उभा असलेला देव सगुण साकार. आणि सगुणाला विकार असतात. विकार म्हणजे काय? तर आकारामध्ये बदल, याला विकार म्हणतात. सगुणाला विकार आहे आणि ब्रह्म हे निर्विकार आहे. मग हे दोघे कसे? संत म्हणतात जरी सगुणाला विकार असला आणि ब्रह्म निर्विकार जरी असलं तरी आम्ही त्याला ब्रह्मच म्हणणार आहे. डॉक्टर काका सांगतात की संतांनी फक्त इथंच, केवळ इथे आणि इथेच काय केलेलं आहे? बळाभाव स्वीकारलेला आहे. संत म्हणतात की ते हे परब्रह्म विटेवरी. मौली तर सांगतात की नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपूर आले.
जनाबाई तर ठामपणे सांगते की तेथे असे देव उभा. सर्वच ब्रह्मरूप आहे. मग सर्वच ब्रह्मरूप जर असेल तर धातूच्या आणि पाषाणाच्या मूर्तीत देव का असणार नाही? अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नोय. प्रतिमा तो देव कैसा नोय. ही शास्त्रशुद्ध श्रद्धा आहे की सर्वच ब्रह्मरूप आहे. मग जर सर्वच जर ब्रह्मरूप असेल तर मग धातू आणि पाषाणाच्या मूर्तीमध्ये देव का असणार नाही आहे? अर्थात हा जो संतांनी भोळा भाव स्वीकारलेला आहे हा फक्त संतांनीच स्वीकारलेला नाही तर देवाकडूनही स्वीकारला गेला. आणि म्हणून जो निर्गुणात होता तो सगुणात आला. आणि म्हणून जे सगुण आहे तेच निर्गुण आहे आणि जे निर्गुण आहे तेच सगुण आहे. आणि असा जो देव आहे, असा देव मी आहे याचा अनुभव घेणं यालाच देव पाहणं असं म्हणतात. आणि असा देव पाहण्यासाठी काय करावं याचं उत्तर महाराज देतात, उंच ठाई उभे राहावे. देव पाहो उंच ठाई उभे राहावे. आता उंच ठाई उभे राहायचं आहे म्हणजे काय करायचं प्रश्न पडतो. महाराजांनी तर सांगितलं देव पाहायचा आहे ना, मग उंच ठाई उभे राहो. मग उंचावर उभा राहायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? संत सांगतात आपला अधिकार वाढवायचा आहे. उंचावर उभे राहायचं म्हणजे आपला अधिकार वाढवायचा. मग अधिकार वाढवायचा म्हणजे काय करायचं? त्यासाठी काय करायचं तर कर्म निष्काम करायचं. आता कर्म निष्काम करायचं म्हणजे काय करायचं? कशाला निष्काम कर्म म्हणतात तर ज्या कर्मामधून मला पैसा, अडका, मान, मरातब, नाव, लौकिक या कशाचीही अपेक्षा नाही, इच्छा असत नाही, त्या कर्माला निष्काम कर्म असं म्हणतात. सोपी व्याख्या सांगतो. माझं जे कर्म आहे ते कर्म देवाला आवडावं. मला आवडणारं असं नाही, ते देवाला आवडणारं असावं. म्हणजे माझं जे कर्म आहे ते देवाला आवडणारं असावं आणि त्या मोबदल्यात मी देवाकडून काहीच न मागावं. यालाच निष्काम कर्मयोग म्हणतात. कोणतं कर्म करावं, कोणतं कर्म करू नये याचं स्वातंत्र्य ईश्वरानं म्हणजे देवानं आपल्या सर्वांना दिलेलं आहे. कोणतं कर्म करावं, कोणतं करू नये त्यालाच क्रियमान कर्म स्वातंत्र्य म्हणतात. ईश्वर हा ज्याच्या त्याच्या कर्मानुगुण कर्म प्रेरक आणि कर्मानुगुण कर्म फलदात आहे. म्हणजे काय? तो ज्याच्या त्याचा कर्मानुगुण कर्म प्रेरक आणि कर्मानुगुण कर्म फलदात आहे. म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे की समजा माझ्यामध्ये जर अशुद्ध वासना असेल तर अशुद्ध वासनेनं माझी बुद्धी अशुद्ध होते आणि अशुद्ध बुद्धीनं माझा निश्चय काय होतो, अशुद्ध होतो. आणि त्या अशुद्ध निश्चयानं मी जे कर्म करतो म्हणजे जे चुकीचं कर्म होईल त्या चुकीच्या कर्माला प्रेरणा द्यायची आणि तशा प्रकारे मला पुढे ढकलण्याचं काम ईश्वर करतो. माझी जर शुद्ध वासना असेल तर शुद्ध वासनेनंतर बुद्धी शुद्ध होते आणि शुद्ध बुद्धीनुसार माझा निश्चय शुद्ध होतो. त्यानुसार माझ्याकडून जे कर्म होतं त्या कर्माला तशी प्रेरणा द्यायची आणि मला पुढे ढकलण्याचं काम ईश्वर करत असतो.
अशुद्ध कर्म असेल तर तशी प्रकारची प्रेरणा द्यायची, आणि शुद्ध कर्म असेल तर तशा प्रकारची प्रेरणा द्यायची. हे ईश्वर करत असतो. एक उदाहरण सांगतो म्हणजे करतो. आपण गाडीमधून निघालेलो आहोत. गाडीमध्ये आपण बसलेलो आहे आणि गाडीमध्ये एक सज्जन मनुष्य चढला. त्याचबरोबर गाडीमध्ये एक दारुडा माणूसही चढला. आता एसटी अशी नाही म्हणत की आता तो दारुडा माणूस चढलाय म्हणून मी काही पुढे जाणार नाही. एसटी त्या दारुड्या माणसालाही घेऊन पुढे जात असते, आणि गाडीमध्ये सज्जन मनुष्य चढलेला आहे म्हणून एसटी अशी नाही म्हणत की मी आता जोरात वेगानं पळणार आहे. तर ती सज्जन मनुष्यालाही घेऊन त्याच्या मुक्कामापर्यंत जात असते. ईश्वर प्रत्येकाला अशा प्रकारची प्रेरणा देत असतो. तो कर्मानुगुण फलदात आहे. म्हणजे काय? माझ्याकडून जर अशुद्ध कर्म झालं असेल, म्हणजे चुकीचं कर्म झालं असेल, वाईट कर्म घडलं असेल, तर त्या कर्माचं जे फळ आहे ते तो मला बिनचूकपणे देतो. आणि माझ्याकडून जर शुद्ध कर्म झालं असेल, चांगलं कर्म झालं असेल, तर त्या कर्माला जे फळ असेल ते फळ मला तो अगदी बिनचूकपणे देतो, कारण तो कर्मफलदाता आहे. अगदी जे कर्म केलं असेल त्या कर्माचं जे फळ आहे ते जो कर्म करणारा आहे त्या कर्मदात्याला बिनचूकपणे देणं हा ईश्वराचा न्याय आहे. म्हणजे जो ज्या कर्माचा करता आहे तोच त्या कर्माचा भोगता असतो. हा ईश्वराचा न्याय आहे. कळत न कळत अग्नीवरती पाय पडला तर भाजतं, आणि कळत न कळत जर तोंडामध्ये गुळ पडला तो गोड लागतो. म्हणजे कळत न कळत जरी अग्नीवर पाय पडला तर भाजणे, आणि कळत न कळत तोंडात गुळ पडला तर गोड लागणे, ही जशी अग्नीची आणि त्या गुळाची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, अगदी तसंच कर्म करणाऱ्याला कर्माचं फळ मिळालं पाहिजे, ही त्या केलेल्या कर्माची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. आणि जो कर्म करतो त्याचाच कर्मफळामध्ये अधिकार असतो. हा अधिकार ईश्वर नाकारत नाही. पण अधिकार असताना फळाची अपेक्षा न ठेवणं याच्यात उदारता असते. अधिकार नाही म्हणणं वेगळं, आणि अधिकार असताना ठेवू नकोस म्हणणं वेगळं. कर्मण्ये बाधिका रस्ते मा फलेषु कदाचन, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि असं सांगताना भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, कर्मफळामध्ये तुझा अधिकार नाही असं नाही. कर्मफळातला तुझा अधिकार मला मान्यच आहे. कर्मफळात तुझा अधिकार आहेच आणि तो मला मान्य आहे, पण तू तो ठेवू नकोस. महाफलेषु कदाचन, तू ठेवू नकोस. तुझा अधिकार मला मान्य आहे, पण तू तो ठेवू नकोस. एखादं कर्म करावं आणि त्या कर्माचं जे फल आहे ते फल त्याविषयी आपण अधिकार नाही ठेवला तर तिथे माणसाच्या मनाचा काय असतो? मोठेपणा असतो. उदाहरण सांगतो म्हणजे काय, आपण एसटीतनं निघालोय, एसटीचंच पुन्हा उदाहरण घेऊ. आपण एसटीतून निघालोय, गाडीमध्ये चढलोय आपण, कंडक्टर कडून आपण तिकीट घेतलंय आणि तिकीट घेऊन आपण जागेवरती बसलो. आता तिकीट घेऊन आपण त्या जागेवरती बसलोय
याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा तिकीट काढलेलं आहे आणि त्या जागेवरती बसलोय म्हणजे आपला प्रवास संपेपर्यंत ती जागा आपण आरक्षित केलेली आहे, म्हणजे त्या जागेवर बसण्याचा आपल्याला अधिकार आहे. आता आपण पुढे चाललो आणि पुढच्या स्टेशनवरती, पुढच्या स्टॉपवरती एक स्त्री चढली. त्या स्त्रीच्या कडेवरती लहान बाळ आहे. तिने इकडे तिकडे पाहिले, तिला बसायला जागा नाही आणि म्हणून ती स्त्री आपल्या लहान बाळाला घेऊन उभा राहिली. आपण ते पाहिलं आणि आपण ते पाहिल्यानंतर आपण चटकन उठलो आणि त्या स्त्रीला बसायला जागा दिली. इथे आपल्याला कोणी नाही सांगितलं की तू उठून बस, उठ आणि त्या स्त्रीला बसायला जागा दे. इथे आपल्याला असं कुणी नाही म्हटलं की आता इथे तुझा बसायचा अधिकार नाही आहे. पण आपण काय केलं, आपण होऊन आपला अधिकार काढून टाकला. इथे अनाधिकाराचा प्रश्न नाही आहे. अधिकार असताना आपण अधिकार बाजूला ठेवला, तो आपणहून काढून घेतला. आणि म्हणून इथे अनाधिकाराचा प्रश्न नसताना आपल्या मनाच्या उदारतेचा प्रश्न आहे. याच पद्धतीनं वेदविहित संत पुरस्कृत कर्म करायचं आणि कर्म करून कर्मफलावरचा आपला अधिकार असताना तो ठेवायचा नाही. यालाच मनाचा मोठेपणा म्हणतात आणि यालाच निष्काम कर्मयोग असं म्हणतात. आणि असं निष्काम कर्म करायचं. उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभा राहायचं असेल, आपला अधिकार वाढवायचा असेल तर अशा प्रकारे निष्काम कर्म करायचं. कसं? वेदविहित संत पुरस्कृत कर्म करायचं आणि कर्म केल्यानंतर जे काही फळ मिळतं त्या फळावरती आपला अधिकार ठेवायचा नाही. यालाच मनाचा मोठेपणा म्हणतात, यालाच निष्काम कर्मयोग असं म्हणतात. बरं, कोणतं कर्म निष्काम करावं? पुढचा प्रश्नाने आला. आणि ते निष्काम कर्म करायचं आहे. मग कोणतं कर्म निष्काम करावं आणि कोणतं कर्म निष्काम असतं? कोणतं कर्म निष्काम असू शकत नाही? आणि याचं उत्तर असं आहे की व्यवसाय कर्म हे निष्काम असू शकत नाही. का असू शकत नाही? खूप सोपं आहे हो. मी जर महिनाभर काम केलं तर मला पगार मिळायलाच पाहिजे. तो जर नाही मिळाला तर मी माझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवू शकणार नाही. आणि म्हणून महिनाभर मी काम केल्यानंतर मला 1 तारखेला पगार मिळायलाच पाहिजे. किती माझी अपेक्षा आहे. म्हणून ते निष्काम असू शकत नाही. कारण इथे माझ्या कुटुंबाचं चरितार्थ चालवायलाच पाहिजे. हा एक फरक आहे फक्त, की न शिकवता तो मिळता उपयोगाचा नाही. म्हणजे महिनाभर जसं शिकवायला पाहिजे तसं शिकवल्यानंतर जो मला पगार मिळतो त्याला संत म्हणतात, जोडून या धड उत्तम व्यवहार. आणि न शिकवता जर मी स्वीकारला तर त्यालाच भ्रष्टाचार म्हणतात, त्यालाच मग दरोडा म्हणतात. आणि म्हणून जसं शिकवायला पाहिजे तसं, जसं मी काम करायला पाहिजे तसं काम केलं की मला महिन्याच्या पगाराचा मी अधिकारी झालो. मग कोणतं कर्म निष्काम असू शकत नाही? तर कर्तव्य कर्म हे निष्काम असू शकत नाही. कर्तव्य कर्म हे निष्काम असलं पाहिजे. असू शकत नाही असं नाही, माझं बोलायला चुकलं. कर्तव्य कर्म हे निष्काम असलं पाहिजे. आता अनेक कर्तव्य कर्म आहेत. अनेक कर्तव्य कर्मामधलं एक कर्तव्य कर्म सांगतो आणि आपण पुढे जाऊ.
कुठलं कर्तव्य कर्म? तर मुलांसंबंधीचं जे कर्तव्य आहे, ते जे कर्तव्य कर्म आहे ते निष्काम असायला पाहिजे. म्हणजे काय करायचं? घरी आपल्या मुलं असतात, त्यांचं संगोपन नीट करायचं, ईश्वराची आज्ञा म्हणून त्यांचं संगोपन करायचं, त्यांना शाळा शिकवायची, त्यांना 2 पायावरती उभा करायचं, 2चे 4 हात त्यांचे करायचे, आणि 2चे 4 हात करून दिली की कमरेची किल्ली काढायची आणि ती किल्ली त्याच्या हातात द्यायची आणि त्याला सांगायचं की आजपासून या सगळ्याची जबाबदारी तुझी. आता हे सगळं त्यांना दिल्यानंतर तो मला म्हातारपणे सांभाळेल की नाही सांभाळेल, अपेक्षा नाही ठेवायची. अपेक्षा नसेल तर भंग होत नाही हो, अपेक्षा असेल तरच भंग होतो. आणि अशा प्रकारे जर आपण कर्म केलं तर चित्त शुद्ध होतं, आणि शुद्ध चित्त हे अंतिम शुद्धाकडे ओढलं जातं. हे अंतिम शुद्ध आहे, याला आपण देव म्हणतो, त्याच्याकडे ओढलं जातं. मग नुसतंच कर्म निष्काम करून चालेल का? त्याच्या जोडीला उपासना सुद्धा निष्काम असली पाहिजे. म्हणजे जशी करायला पाहिजे तशी करायची. उपासना ही सकाम असता कामा नये. जशी उपासना करायला पाहिजे तशी जर आपण केली तर चित्त शांत होतं. कर्म जसं करायला पाहिजे तसं केलं तर चित्त शुद्ध होतं, आणि उपासना जशी करायला पाहिजे तशी केली तर चित्त शांत होतं, आणि शुद्ध आणि शांत चित्तामध्ये देव येतो. आपल्याला त्या देवाचा अनुभव येतो. आता नुसतं चित्त शुद्ध आणि शांत झालं म्हणजे उपासनेनं चित्त शांत झालं, आणि निष्काम कर्माने चित्त शुद्ध झालं. म्हणजे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना एवढ्यावरतीच भागणार आहे का? भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तैसी वैराग्याची शिवन देखिती, जी विवेकाची भाषणे नीती, ते मूर्ख केवी मज पावती ईश्वराते. अर्जुना, विवेक आणि वैराग्य असलंच पाहिजे तुझ्याकडे. माऊली तर सांगतात की विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. आणि म्हणून आपला अधिकार वाढवायचा असेल तर निष्काम कर्म आणि निष्काम उपासना याच्या बरोबरच विवेक आणि वैराग्य असलं पाहिजे आपल्याकडे. मग कशाला विवेक म्हणायचं? कशाला विवेक म्हणायचं? विवेक या शब्दाचा अर्थ होतो, विवेक म्हणजे विचार करणं. मग कशाचा विचार करायचा? तर सार काय आणि आसार काय याचा विचार करायचा. मग सार कशाला म्हणायचं आणि आसार कशाला म्हणायचं? संत याचं उत्तर देतात, फलकट हा संसार, येथे सार भगवंत. इथं सार काय आहे, इथं खरं काय आहे? इथे खरं फक्त भगवंतच आहे. आणि बाकीचं कसं आहे? बाकीचं सगळं फलकट आहे, फुलपाटाप्रमाणे आहे. तुका म्हणे तूची खरा, येर वाऊ का पसार. महाराज म्हणतात की तू एकच खरा आहेस, येर वाऊ का पसारा, बाकीचा सगळा पसारा आहे म्हणतात. म्हणजे भगवंत सोडून जे काही आहे ते असार आहे, आणि भगवंत सार आहे. आता सार आहे म्हणजे देव सोडून बाकीचं सगळं कसं आहे? खोट आहे, आणि देवच खरा आहे. यालाच विवेक असं म्हणतात. अनादी काळापासून जीवाला अविद्या उपाधी लागली, आणि जीव अज्ञानी बनला.
अज्ञानी बनला म्हणजे काय झालं हो? अज्ञानी बनला या शब्दाचा अर्थ आहे तो स्वतःच्या स्वरूपाला विसरला. मी कोण आहे हेच विसरून गेला. मी कोण आहे याचा त्याला विसर पडला. आणि जीवाला जेव्हा मी कोण आहे याचा विसर पडला तेव्हा तो देहालाच मी म्हणायला लागला. देह म्हणजेच मी असं समजायला लागला. देहालाच खरं म्हणायला लागला. देह खरा आहे असं त्याला वाटायला लागलं. देह म्हणजेच मी, देह आहे तर मी आहे असं त्याला वाटायला लागलं. इतकंच नाही तर देहाच्या अनुषंगानं मिळालेली जी बायको आहे ती बायकोला माझी म्हणायला लागला. देहाच्या अनुषंगानं मिळालेली जी मुलं आहेत त्या मुलांना माझं म्हणायला लागला. देहाच्या अनुषंगानं असणारं जे घर मिळालेलं आहे त्या घराला माझं म्हणायला लागला. आणि मी आणि माझं करायला लागला. हे जे घर आहे, हा जो देह आहे, ही बायको आहे, ही मुलं आहेत, ही सगळी मिथ्या आहेत. एक देव सोडला तर बाकीची सगळी कशी आहेत? मिथ्या आहेत. मिथ्या आहेत म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे, जे सुरुवातीला नसतं, शेवटीही नसतं, मध्येच असतं त्याला मिथ्या असं म्हणतात. देह सुरुवातीला नव्हता म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदर नव्हता. काही थोड्या दिवसानंतर तो जाणार आहे. कारण देहाला विकार आहे, शेवटचा विकार आहे, मिरी येते. आणि मग देह जाणारच आहे म्हणजे शेवटी नाही आहे, आत्ता आहे म्हणजे मधीच आहे. सुरुवातीला म्हणजे जन्माच्या अगोदर नव्हता, शेवटी असणार नाही आहे, आत्ता आहे. आणि मग शास्त्र सांगतं जे सुरुवातीला नसतं, आत्ता आहे, मध्येच असतं आणि शेवटी नसतं त्याला मिथ्या असं म्हणतात. पण ह्या देहाच्या आत जे एक तत्व आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. या देहाच्या आत, या उपाधीच्या आत, या शरीराच्या आत एक असं जे तत्व आहे, चैतन्य असं तत्व आहे, जे गुप्त रूपानं आहे, जे तत्व जन्मालाच येत नाही. जन्माला येत नाही म्हणून म्हातारं होत नाही, आणि म्हातारं होत नाही म्हणून मरत नाही, असं न मरणारं जे तत्व आहे त्या तत्वाला शास्त्र आत्मा असं म्हणतात. त्या आत्म्यालाच ब्रह्म असं म्हणतात. आणि संत त्या आत्म्यालाच विठ्ठल असं म्हणतात. आणि श्री गुरु सांगतात की तो आत्मा तू आहेस. आणि याचा अर्थ असा होतो की तो विठ्ठल मी आहे, आणि विठ्ठलालाच आपण देव असं म्हटलं की तो देव मी आहे. म्हणजे हे शरीर मी नाही आहे, तर या शरीराच्या आत असणारं जे तत्व आहे त्या तत्वाला आत्मा असं म्हणतात. या तत्वालाच देव असं म्हणतात की तो देव मी आहे. हे देह मी नसून या देहाच्या आत असणारं जे तत्व आहे ते मी आहे. असा सतत विचार करणं, असं सतत चिंतनात राहणं, यालाच काय म्हणतात? विवेक असं म्हणतात. असं सतत विचार करणं याला विवेक असं म्हणतात. विवेकाबरोबर वैराग्य असायलाच पाहिजे. भगवंतच सांगतात की वैराग्याची शिवण देखीती, विवेकाची भाषा नाही नती, ते मूर्ख मज केवी पावती ईश्वराते.
आणि वैराग्य तर असायलाच पाहिजे, कारण विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही. वैराग्य असल्याशिवाय ज्ञान टिकूच शकत नाही. म्हणून वैराग्य असलं पाहिजे. मग वैराग्य म्हणजे काय? कशाला वैराग्य म्हणायचं? आणि वैराग्य या शब्दाचा साधा सोपा अर्थ आहे. वैराग्य म्हणजे नाशिवंत पदार्थ जे आहेत त्या नाशिवंत पदार्थाविषयी आसक्ती टाकून देणं, याला वैराग्य असं म्हणतात. नाशिवंत पदार्थाची आसक्ती टाकून द्यायची, त्याच्याविषयी आसक्ती नसणं, याला वैराग्य म्हणतात. भोग मिळाला तरी ठीक, नाही मिळाला तरी ठीक, अशी भोगाविषयी समान बुद्धी असणं, त्याच्या मागणं लागणं, यालाच वैराग्य म्हणतात. आणि म्हणून साधकांना काय करावं? साधकांना नेहमी प्रेमाचा विषय देव करावा. आता का करावा प्रेमाचा विषय देव? त्याचं उत्तर असं आहे की देवाच्या विषयामध्ये, म्हणजे देवाच्या विचारामध्ये इतकं मोठं सुख आहे की त्यामुळे विषयातून मिळणारं सुख फारच कमी वाटतं आणि साधकाला आपोआपच वैराग्य येतं. संतांनी जसं विषय तो त्यांचा झाला नारायण, सर्व संतांनी देवाला तिथे पाहिलं. विषय तो त्यांचा झाला नारायण, आणि तेच आपण करायचं आहे. आणि म्हणजे आसक्ती जवळ ठेवायची, आसक्ती बाजूला काढून टाकायची, विरक्ती जवळ ठेवायची. आसक्ती बाजूला टाकली की विरक्ती आपोआपच येते, त्याला आणावी लागत नाही, ती येतेच आपोआप. आणि मग काय होतं? वैराग्य आलं की तो साधक उंचीवरती पोचतो आणि त्याला देवाचं दर्शन होतं. म्हणजे मीच देव आहे याचा त्याला अनुभव येतो. तो देव मीच आहे याचा त्याला अनुभव येतो. महाराज पुढे म्हणतात की देव देखिला, देव देखिला, आणि तो देव मीच आहे याचा अनुभव येणं, यालाच महाराज म्हणतात देव देखिला, देव देखिला. पुढे म्हणतात तो नाही कोणा भ्याला. असं ज्याला देवाचं दर्शन होतं, तो देव मीच आहे असा ज्याला अनुभव येतो, तो कोणालाही घाबरत नाही. आता कोणाला घाबरत नाही म्हणजे काय? आपण इथे प्रवचनाला आलो, प्रवचन आपण चालू केलेलं आहे. मी एक प्रश्न विचारतो की आपण इथे का आलो? तुम्ही म्हणाल आताच तर उत्तर सांगितलं, प्रवचनाला आलो. ते प्रवचनाला आलो पण ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. पण त्याचं आतलं उत्तर असं आहे, अहो आपण जन्माला आलो म्हणून इथे आलो. जन्मालाच आलो नसतो तर इथे आलोच नसतो, प्रवचन आपण दिलेच नसतं. म्हणजे इथे आपण का आलोय? जन्माला आलोय म्हणून इथे आलो. आता या जन्माला येण्याची एक शिक्षा होणार आहे, प्रत्येकाला शिक्षा होणार आहे, माझ्यासह सगळ्यांना शिक्षा होणार आहे. ती शिक्षा कुठली असणार आहे? आपल्या सगळ्यांना मरण येणार आहे. हा कटाहे ओकटे ये मृत्यू लोकीचे उपराठे, एक अर्जुन अवचिते जन्मला शितू. भगवंत अर्जुनाला सांगतात, हा कटाहे ओकटे ये मृत्यू लोकीचे उपराठे, एक अर्जुन अवचिते जन्मला शितू. अर्जुना तू चुकून चुकलेला आहेस, म्हणजे तू चुकून जन्माला आलेला आहेस. आणि असं तू चुकून चुकलेला आहेस. पावलो हा देह काकटाळी न्याय, टाळी वाजवताना मिळालेला आहे, म्हणजे चुकून चुकलोय आपण.
आणि हा तू जो चुकून चुकलायस, म्हणजे तू जो जन्माला आलायस, या चुकीची तुला एक शिक्षा होणार आहे. ती शिक्षा कुठली होणार आहे? तुला मृत्यू येणारच आहे. मृत्यूची तर सगळ्यांना भीती वाटते. त्याला महाभय असं म्हणतात. जिथं भय असतं तिथं दुःख असतं, जिथं दुःख असतं तिथं अशांती असते, आणि जिथं अशांती असते तिथे सुख नसतं, आणि जिथे सुख नसतं तिथं सुखरूप होताच येत नाही. मग सुखरूप व्हायचं असेल तर हे सगळं काढून टाकायला पाहिजे. म्हणजे मृत्यूची भीतीच नाहीशी झाली पाहिजे. आणि मग मृत्यूची भीती नाहीशी व्हायची असेल तर मृत्यू कशाला म्हणतात, कुणाला मृत्यू येतो हे कळवून घेतलं पाहिजे. कुणाला मृत्यू येतो? मी संतांना विचारलं, मला सांगा म्हटलं, संत कुणाला मृत्यू येतो? संत म्हणाले सोपं आहे, उपजे ते नाशे. माऊलीने उत्तर दिलं, छान उत्तर सांगितलं, उपजे ते नाशे. अरे जे जन्माला येतं तेच मरतं. मग जन्माला कोण आलं? जन्माला हा देह आला, आणि देहाला 6वा विकार आहे मीर येते. जे जन्माला येतं तेच मरतं. मग मी नाही मरत, मग मी कोण आहे? याचं उत्तर सांगतात की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. म्हणजे या उपाधीमध्ये चैतन्य असे जे तत्व आहे जे जन्मालाच येत नाही आहे. जन्माला येत नाही म्हणून ते म्हातारं होत नाही, म्हातारं होत नाही म्हणून ते मरत नाही. असं न मरणारं जे तत्व आहे ते तू आहेस. त्या तत्वालाच आत्मा असं म्हणतात, त्या आत्म्यालाच विठ्ठल असं म्हणतात. तो विठ्ठल तू आहेस. हा ज्याला अनुभव आलेला आहे त्यांनी देवाचा काय घेतलेला आहे? त्यांनी ते देवच झालेले आहेत. देव देखीला त्यांनी देव पाहिलेला आहे. त्या देवाचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. तो देव मीच आहे. म्हणजे मी न मरणारं तत्व आहे असं ज्यांनी अनुभव घेतलेला आहे ते कोणालाही घाबरत नाहीत. याचा अर्थ ते मृत्यूला घाबरत नाहीत. तेच महाराज सांगतात, तो नाही कोणा भ्याला. आणखीन एक गोष्ट, आत्मा कसा आहे? आत्मा एकमेवाद्वितीय आहे. आता आत्मा एकमेवाद्वितीय आहे म्हणजे याचा अर्थ काय? मीच आत्मस्वरूपानं सगळीकडे आहे. मग मीच जर आत्मस्वरूपानं सगळीकडे असेल, जिकडे बघावं तिकडे जर मीच असेल आत्मस्वरूपानं, तर मग मी कोणाला घाबरावं? केव्हा मनुष्य घाबरतो? दुसरा असेल तर घाबरतो. शास्त्र सांगतं द्वितीय अद्वैत भयम भवती. दुसऱ्याचा विचार डोक्यात आला की आपण घाबरतो. मीच आत्मस्वरूपानं आहे. ज्यांनी देव अनुभवलेला आहे, तो देव मीच आहे हे त्यांनी अनुभवलेला आहे. आत्मस्वरूपानं मीच सगळीकडे आहे असा ज्यांचा अनुभव आहे ते कोणालाही घाबरत नाहीत. आणि तेच महाराज सांगतात, देव देखिला तो नाही कोणा भ्याला. देवाशी काही मागो जीव भाव त्याशी सांगो. पुढे महाराज म्हणतात, देवाशी काही मागो जीव भाव त्याशी सांगो. महाराजांचा एक अभंग आहे, खूप छान अभंग आहे. त्यात ते म्हणतात की जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. काय म्हणतात बघा महाराज याच्यात, देवा सांगो सुख दुःख. अभंगामध्ये महाराज काय म्हणतात की देवा सांगो सुख दुःख, म्हणजे सांगण्याचा आणि मागण्याचा जो काय व्यवहार आहे तो देवाशीच करावा असं यातनं सांगतात. सामान्य माणसाशी सांगण्याचा आणि मागण्याचा व्यवहार करू नये असं म्हणतात. का करू नये? आणि त्याचं उत्तर महाराजांनीच दिलंय. महाराज म्हणतात, शिनले ते गेले शिनलिया पाशे.
शिनले ते गेले शिनलिया पाशी, झाली त्या दोघाशी एक गती. काय म्हणतात? शिनले ते गेले शिनलिया पाशी, झाली त्या दोघाशी एक गती. एक भिकारी आहे हो, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याकडे गेला. आता हा एक भिकारी आहे, दुसरा एक भिकारी आहे, हा दुसऱ्याकडे गेला, तोही भिकारीच आहे. आता यांना त्याच्याकडे मागितल्यावर तो पहिला दुसऱ्याला काय देणार आहे, कारण तोही भिकारीच आहे. शिनले ते गेले शिनलिया पाशी. एक दुःखी मनुष्य दुसऱ्या दुःखी मनुष्याला काय सुखी करू शकणार आहे, कारण तोच दुःखी आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की ज्याच्याकडे सुख मागावं तो सुखाचा सागर असायला पाहिजे. आणि मग सुखाचा सागर कोण आहे? देव सुखाचा सागर. ज्याच्याकडे सुख मागायचं आहे तोच सुखरूप असला पाहिजे. मग सुखरूप कोण आहे? महाराज म्हणतात सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. देव कसा आहे? सुखाचा सागर आहे. देव कसा आहे? सुखरूप आहे. आणि म्हणून देवाकडेच सुख मागावं, देवालाच दुःख सांगावं. थोडक्यात हे सांगण्याचा आणि मागण्याचा जो सगळा व्यवहार आहे तो देवाशीच करावा. काय होतं त्याच्यामुळे? आपलं समाधान मिळत नाही. आणखी दुसरी गोष्ट अशी होते की देव भक्ताच्या मनातलं जाणतो आणि देवानं भक्ताच्या मनातलं जाणलं की त्याची इच्छा पूर्ण होते. हे सांगताना महाराज म्हणतात देव जाणे पूर्वी मणीची एक खुणी. पुढे महाराज म्हणतात देव कातर तुका म्हणे अभ्यंतर. देव कसा आहे? देव कातर आहे म्हणतात. देव दडून बसणार आहे म्हणतात. असं या दडून बसणाऱ्या देवाला शोधायचं असेल तर काय करायला पाहिजे? त्याचं उत्तर एकच आहे की ज्या कारणापासून तो आपल्याला बाजूला झालेला आहे ते कारण शोधायला पाहिजे. आणि ते कारण शोधून ते नाहीस करायला पाहिजे. ते नाहीस केलं की मग मी देवाशी एकरूप होईल, म्हणजे मीच देव होईल. आणि मीच देव व्हावं हेच या नरदेहाचं सार्थक आहे. याला संत म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि अशी ही सच्चिदानंद पदवी माझ्यासह आपल्या सर्वांना, या विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत माझे सद्गुरू डॉक्टर काका, त्यांनी माझ्यासह सर्वांना ही पदवी प्रदान करावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. माऊली म्हणतात जयाचेने आघवे शब्द सृष्टी अंगवे, सारथ सर्थ आघवे जिव्हेशी. ज्यांच्या चरणाचं स्मरण केलं असता मनामध्ये स्फुरणारे विचार योग्य शब्दात सांगण्याचं सामर्थ्य जिभेवरती येतं, त्या माझ्या सद्गुरूंच्या चरणी ही झालेली सेवा अर्पण करतो आणि थांबतो. हरि ओम तत्सत. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. आजचे प्रवचनकार आदरणीय प्राध्यापक शशांक कुंडेकर सर ज्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगाचं सुंदर असं निरूपण आपल्यासमोर सादर केलं, त्याबद्दल मी चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. सर्व श्रोतागणांनी उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व श्रोतागणांचे मी मनपूर्वक खूप खूप आभार मानतो. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ही प्रवचनमाला घराघरापर्यंत पोहोचवली त्या टेक्निशियनचे आणि त्याच्या सहकार्याचे मी इथे चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने मनपूर्वक खूप खूप आभार मानतो. ज्यांनी हस्ते परहस्ते इथे जी मदत केली आणि ते मदत करत आहेत त्या सगळ्यांचे मी चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने खूप खूप आभार मानतो. जय जय रघुवीर समर्थ.